शिरूर लोकसभा मतदारसंघात मशाल पेटली. ठाकरे सरकार पाडल्यानंतर शिवसेनेचे काही खरे नाही अशीच उचापतखोर मंडळी बोंब मारत होती. पण नियतीच्या मनात भलतेच असावे. ठाकरेंना उमेदवार मिळणार नाही अशी परिस्थिती किंवा तजवीज चाणक्य म्हणून घेणाऱ्यांनी केली होती. कन्हेर सरखेडचे सरन्यायाधीश सुद्धा सरकारच्या गुडघ्याखाली दबले गेले होते. निवडणूक आयोग व विधानसभा अध्यक्षांनी ठाकरेंचे विजय जवळपास ढापले असे म्हटले तरी चालेल. तरी महापालिका निवडणुकीत परभणी पॅटर्न व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत खेड पॅटर्न झळाळून निघाला. शिवसेनेतून उंदराप्रमाणे उड्या मारून पळणाऱ्यांना खासदार बंडू बॉस व आमदार बाबासेठ काळे यांनी दसका दम दाखविला. एवढेच काय, पण लोकसभेला शिरूरमधून थेट खासदारकीसाठी बाबासेठ काळे यांनी दंड थोपटले. भीमाशंकर ते उजनी धरण आणि नारायणगाव खोडद ते वाघोली हे जवळपास 5-5 तासाचे अंतर आहे. अगदी चिंचोळ्या कोकणपट्टीसारख्या हा हिंदुस्थानातील सर्वात मजेशीर लोकसभा मतदारसंघ आहे. बाबासेठ काळे यांनी निवडून आणलेल्या उमेदवारांच्या संपूर्ण गोतावळा लोकसभा मतदारसंघात पसरलेला आहे. सगळे सोयरे धायरे लोकसभेला काळेंना आणि विधानसभेला तनुजा घनवट किंवा दीप्ती भोगावले यांना पाठविण्यासाठी सज्ज झाले आहेत. मित्रो, लोकसभेला ठाकरेंचे कमीत कमी 21 खासदार निवडून यायला हवे होते, परंतु त्यांचे 9 खासदार निवडून आले. काळ्या कांड्या करून विरोधकांनी आणि सरकारने निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून त्यांचे 12 खासदार पाडले. त्यातील मुंबई उत्तर पश्चिममधील अमोल कीर्तीकर यांचा 2 वेळा विजय घोषित केलेला पराभव घडून आणला. यातूनच सगळे काही समोर येत आहे. विधानसभेला जवळपास त्यांचे 70 आमदार पाडल्याचे असेच खात्रीलायकरित्या लोकसुद्धा मतदारसंघात बोलत आहेत. दबक्या आवाजात का होईना, पण लोकांनी ते जाहीर करून टाकले आहे की ठाकरेंचे 70 उमेदवार विरोधकांनी काळ्या कांड्या करून पाडले आहेत. तसेच महापालिकेला ठाकरेंचे मुंबई महापालिकेत 120 नगरसेवक निवडून यायला हवे होते, परंतु ऐनवेळी सरकारने निवडणूक आयोगाच्या हातात मार्कर पेन गुजरातमधून मागवून दिले आणि ते मार्कर पेन एकदा लावले की मतदान व्हायच्या अगोदरच सुकून जात होते किंवा डोक्याला चोळलं तर पुसत होते. त्यामुळे बोगस मतदान घडून ठाकरेंचे बरेच नगरसेवक हे महापालिकेला सुद्धा पाडले आहेत. त्यामुळे त्यांनी कितीही काळ्या कांड्या केल्या तरी परभणी पॅटर्न आणि आता खेड पॅटर्न शिवसेनेसाठी सूर्योदय घेऊन आला आहे. निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट यांनी आता तमाशा न पाहता आपल्या अधिकाराचा वापर करून ज्यांनी याच्यात खोडा घातला आहे, सरकारी कामकाजात व्यत्यय आणला आहे, त्यांना उघडे नागडे करून त्यांची धिंड काढावी. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.